माझ्या प्रिय मावळ्यांनो, मी शिवबा बोलतोय. सह्याद्रीच्या कड्यावरून नाही तर तुमच्या अंतकरणातून. काळ बदलला, हत्यारं बदलली, पण लढाई अजूनही चालू आहे. त्यावेळी शत्रू बाहेर होता, आज शत्रू तुमच्या आत आहे. आळस, भीती, नकारात्मक विचार आणि स्वतःवरचा कमी विश्वास. युवकांनो, तुमच्याकडे तलवार नाही, पण तुमच्याकडे शिक्षण आहे. तुमच्याकडे घोडे नाहीत, पण तुमच्याकडे स्वप्न आहेत. लक्षात ठेवा, स्वराज्य आधी मनात उभं राहतं, मग ते जगात दिसतं. जर तुम्ही मोबाईलमध्ये हरवलात तर भविष्यात तुम्हीच हरवून जाल. वेळ अमूल्य आहे. जो वेळेचा मान ठेवतो, इतिहास त्याचा मान ठेवतो. माझ्या मावळ्यांनो, मी किल्ले जिंकले, स्वराज्य निर्माण केलं, कारण माझ्या मनात धैर्य होतं. तुम्ही तुमचं आयुष्य जिंका, कारण तुमच्यात आत्मविश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्या डोळ्यात स्वप्न असतात त्याच्या पावलात ताकद असते. आज देशाला तलवारींची गरज नाही, देशाला प्रामाणिक अधिकारी हवे आहेत. देशाला जबाबदार नागरिक हवेत. देशाला मेहनती विद्यार्थी हवे आहेत. जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर तेच माझं खरं स्वराज्य असेल. भीतीला हरवा, अपयशाला सामोरे जा, कारण अपयश हा शेवट नसतो, तो एका नव्या विजयाची सुरुवात असतो. आज मी तुम्हाला एकच संदेश देतो, स्वतःवर विश्वास ठेवा, आईवडिलांचा सन्मान करा आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करा. जर प्रत्येक युवक जागा झाला तर भारताला कोणीही थांबवू शकणार नाही. चला माझ्यासोबत म्हणा, मी माझ्या आयुष्यात स्वराज्य उभं करीन, मी प्रामाणिक राहीन, मी मेहनत करीन. जय जिजाऊ, जय शिवराय.